नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ब्रेकफास्ट कोणी किती आणि कसा करावा। सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की ब्रेकफास्ट दररोज करावा का, याचं उत्तर तुम्हाला स्वतःलाच विचारायचं आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटतं आहे का? त्यानंतर तुम्ही आदल्या दिवशी जे अन्न खाल्लेलं आहे ते तुम्हाला पचलं आहे का? आणि ब्रेकफास्ट याचा अर्थच असा होतो की उपवास मोडणे, ब्रेकिंग युअर फास्ट। तर यामध्ये मग सकाळी तुमचा रात्री 10 तासाचा उपवास झालेला आहे का हे बघणं अत्यंत आवश्यक आहे। हा उपवास झाल्यानंतर उपवास सोडणे यालाच ब्रेकिंग फास्ट किंवा ब्रेकफास्ट असं म्हणतात। जनरली आपल्याकडे एक म्हण फार प्रचलित आहे, ब्रेकफास्ट लाईक अ किंग। तर ह्याचा अर्थ आपण असाच घेतो की राजासारखा आपण ब्रेकफास्ट करावा, भरपूर, त्यानंतर खूप साऱ्या न्यूट्रिएंट्सनी भरलेला, पोषण मूल्य जास्त असलेला असा ब्रेकफास्ट आपण करावा। राजासारखा ब्रेकफास्ट असावा, कॉमन मॅन सारखं जेवण असावं आणि साधारण व्यक्तीसारखं डिनर असावं अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे। परंतु तुम्ही एक विचार केला आहे का की राजाची लाईफस्टाईल कशी होती? एक राजा हा सकाळी 4 वाजता उठून 2 तास कसरत करायचा आणि त्यानंतर तो ब्रेकफास्ट करायचा। तर आपण त्याच्या आधीचं लक्षात न घेता डायरेक्टली या लाईफस्टाईलकडे वळतो। त्यामुळे कधीही ब्रेकफास्ट करायच्या आधी तुम्ही व्यायाम केला आहे का हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही आदल्या दिवशी खाल्लेलं पचलेलं आहे का हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यानंतर ब्रेकफास्ट किती करावा, तर हे वैयक्तिक शरीरावर किंवा वैयक्तिक प्रकृतीवरती डिपेंड आहे। तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे का, तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे का, किंवा तुम्हाला डायबिटीज आहे का, या गोष्टींवरती हे डिपेंड आहे। ब्रेकफास्ट प्रत्येकाने दररोज करणं कंपल्सरी नाही आहे। तर सकाळी उठल्यानंतर हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचे आहेत आणि मगच ठरवायचं आहे की ब्रेकफास्ट करायचा आहे का नाही। थँक्यू। तर अशाच छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।